श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत. तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत. सगळ्यांचं कल्याण करावा. काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे. तुमचा वरद हस्त सदैव आमच्या भक्तांवर निस्सीम राहू देत आणि त्यांचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत. हे स्वामी भक्तांनो, आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या कथा. मी स्वामी सेवेकरी तुमच्यासाठी घेऊन आले स्वामींच्या लीला, त्यांच्या जीवनातील लीला. त्यांनी काय काय केल्या होत्या त्या सत्य कथा आहेत. त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकाव्यात, स्किप करू नये. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे. त्यामुळे आपणाकडूनही ही एक सेवा घडण्यात येईल. त्याचबरोबर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब हे जरूर करावे. श्री स्वामी समर्थ. चला ऐकूया आपण आता 13वी कथा, पोटशूळ नाहीसा केला भक्तांचा. तर कसा केला बरे? नृसिंहवाडीला एक ब्राह्मण राहत होता. तो गुरुदत्ताचा भक्त होता. त्या ब्राह्मणाला पोटशूळाचा विकार झाला होता. त्याने आपल्या पोटशूळावर अनेक वैद्याकडून उपचार करून घेतला, पण काहीही उपयोग झाला नाही. तो तीर्थस्थळी गेला. तेथे त्याने अनेक उपास तापास केले, धार्मिक कार्ये केली, पण काही उपयोग झाला नाही. एकदा त्याच्या स्वप्नात नृसिंह सरस्वती आले. त्यांनी ब्राह्मणाला उपदेश केला की तू गुरुचरित्राची पारायणे कर, तसेच अक्कलकोटला जा. त्याते आम्ही स्वामी रूपाने अवतार घेतला आहे. श्री स्वामी समर्थांच्या चरणी गेल्यावर तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु आज्ञेप्रमाणे मानून त्याने अक्कलकोटला जायचा निश्चय केला, पण त्याला खूप अशक्तपणा आला होता. पोटशूळामुळे अंगात त्राण उरले नव्हते. शेवटी त्याने भाड्याने घोडा घेतला आणि अक्कलकोटच्या दिशेने निघाला. प्रवासात त्याने मनोमन नवस केला की जर माझी पोटशूळाची व्याधी बरी झाली तर ब्राह्मण भोजन घालीन. परंतु स्वप्नात गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर मला साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेशांचे दर्शन झाले तर त्याच वेळी पेढे वाटेन. अक्कलकोटला पोहोचल्यानंतर त्या ब्राह्मणाने श्री स्वामींचा पत्ता शोधून काढला. चोळपाच्या घरी त्यावेळी श्री स्वामी पितळी मुखवट्यांशी खेळत बसले होते. औदुंबराच्या गार छायेत त्यांचा खेळ चालला होता. ब्राह्मणाने लांबूनच श्री स्वामींना पाहिले, पण चोळपाच्या दारातच ब्राह्मणाचा घोडा अडून बसला. तो पुढे जाईना. ब्राह्मणाने फार प्रयत्न केले, पण व्यर्थ. घोडा जागचा हलेना. शेवटी श्री स्वामींची लीला. त्या ब्राह्मणाकडे हसत बघत स्वामी म्हणाले, आधी तू पेड्यांचा नवस पूर्ण कर, तेव्हाच घोडा जागचा हलेल. स्वामींच्या तोंडून ते शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाला परमेश्वर भेटीचा साक्षात्कार झाला. त्याने मनोमन स्वामींना वंदन केले. लगबगीने जाऊन त्याने पेढे आणले आणि सर्वांना आनंदाने वाटले. त्यानंतर त्याचा घोडा पुढे सरकला. त्या ब्राह्मणाने श्रीचरणावर मस्तक ठेवून त्यांची करुणा भाकली. श्री स्वामींच्या कृपेने मग त्याची पोटशूळाची व्याधी कायमची दूर झाली. अशी होती ही स्वामींची एक लीला. तर आता आपण पाहूया दुसरी लीला काय आहे, कथा काय आहे बरं. 14वी लीला. शंकररावांवर कृपा केली श्री स्वामींनी. राजे निजाम सरकारांच्या पदरी राजे रायबहादूर शंकरराव नावाचे एक जहागीरदार होते. 6 लक्षांची त्यांची जहागिरी होती. घरात सारी सुखे अनुकूल होती. धनधान्य संपत्ती विपुल होती. कशाचीही काही कमतरता नव्हती. मात्र शंकररावांना ब्रह्मसंबंधांची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना चैन पडेना. रात्रंदिवस ते तळमळत असत. नाना उपाय केले, पण फायदा झाला नाही. शरीर सुकले, अन्न पाणी गोड लागेना. अनेक अनुष्ठाने दान धर्म केले, पण फायदा झाला नाही. गाणगापुरात जाऊन दत्त सेवा करावी, त्यामुळे तरी फायदा होईल असे त्यांना वाटले.
तो विचार मनात येताच ते तात्काळ गाणगापुरात आले. स्वतः अनुष्ठानास बसले. बाधा टळावी म्हणून दत्तचरणी प्रार्थना केली. शंकररावांना अनुष्ठान करता करता 3 महिने झाले, पण ब्रह्मसंबंधाची बाधा काही टळली नाही. एके दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही तात्काळ अक्कलकोटला जा. तेथे जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करा. तुमची बाधा नक्की दूर होईल. शेवटी श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे. श्री स्वामी समर्थ हे नाव शंकररावांनी कधी ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांचा त्या दृष्टांतावर विश्वास बसला नाही. त्यामुळे ते गाणगापूरलाच राहिले. दत्तात्रयांचे अनुष्ठान करत राहिले. काही दिवसांनी त्यांना परत तोच दृष्टांत दिसला. जो दृष्टांत स्वप्नात 2दा दिसला त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असेल असा विचार करून शंकरराव आपल्या पत्नीसहित त्वरित अक्कलकोटला आले. नगरात प्रवेश करताच ठाई ठाई त्यांना श्री स्वामी समर्थांची प्रचिती आली. सारे नगरवासी श्री स्वामींच्या कीर्तनात भजनात दंग असलेले दिसले. साऱ्यांचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थच असलेले दिसले. प्रत्यक्ष परब्रह्मच तेथे अवतरल्यामुळे अक्कलकोट जणू वैकुंठ नगरीच वाटत होती. ठिकठिकाणी श्री स्वामींच्या नावाने अन्नदान केले जात होते. भाविक स्त्री पुरुष मोठ्या भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांच्या कथा अक्कलकोटला आलेल्या लोकांना सांगत होते. ते बघून शंकररावांना आपल्या दृष्टांताची खात्री पटली. अक्कलकोटमध्ये नक्कीच गुरुदेव दत्तांनी अवतार घेतला असावा याची त्यांना खात्री पटली. ते मनोमन श्री स्वामी चरणी लीन झाले. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला शंकरराव आपल्या पत्नीसह गेले. तेव्हा तेथे त्यांना भक्तांची मोठी जत्राच भरलेली दिसली. या गर्दीत आपला काही निभाव लागणार नाही याची त्यांना खात्री पटली. श्री स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई ही मुख्य होती. तिची गाठ घेऊन शंकररावांनी आपले गारण मांडले. सुंदराबाई म्हणाली, स्वामींनी जर तुम्हाला या व्याधीतून मुक्त केले तर तुम्ही 200 रुपये द्याल का? सुंदराबाईच्या मनातील लोभ शंकररावांनी ओळखला. ते म्हणाले, 200 काय, मी 1000 रुपये देईन, मात्र माझी व्याधी दूर करा. शंकररावाचे बोलणे ऐकून सुंदराबाई चकित झाली. तिने तात्काळ श्री स्वामी समर्थांची भेट घालून दिली. शंकररावांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून आपली व्यथा सांगितली. शंकररावाचे बोलणे ऐकून श्री स्वामी तात्काळ तेथून उठून भराभर चालू लागले. सारी सेवेकरी चकित झाले. त्यांच्या मागे मागे जाऊ लागले. श्री स्वामी समर्थ वेगाने चालत गावाबाहेर आले. शेख नूरच्या दर्ग्यासमोर येऊन तेथून यवनांच्या स्मशानभूमीत येऊन एका खड्ड्यात उपरणे टाकून झोपले. सारे सेवेकरी महाराजांची ती कृती कुतूहलाने बघत होते. एक सेवेकरी शंकररावांना म्हणाला, महाराजांची लीला अगाध आहे. त्यांनी तुमचे मरण चुकवले. थोडा वेळ तिथे झोपल्यानंतर महाराज तेथून उठले आणि चालू लागले. शंकररावांनी त्या दिवशी सर्वांना जेवण दिले आणि शेख नूरांच्या दर्ग्यावर कपनी चढवली. महाराजांनी मग शंकररावांना रोज निंबपत्राचे औषध खायला सांगितले. अवघ्या 10 दिवसात शंकररावांची व्याधी नाहीशी झाली. त्यांच्या प्रकृतीत आराम पडला आणि ते बरे झाले. आपल्या गावी परतल्यावरही त्यांना ब्रह्मसंबंधाचा काहीच त्रास झाला नाही. प्रत्यक्ष परमेश्वराचाच आशीर्वाद मिळाल्यावर आणखीन काय हवे? बघा शंकररावांची श्री स्वामी चरणी भक्ती जडली ती कायमचीच. बघता बघता काही महिने लोटले. शंकरराव आता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ठणठणीत झाले होते. आपण 1000 रुपये देण्याचे वचन दिले आहे याची शंकररावांना पूर्ण आठवण होती. एकदा ते पुन्हा श्री समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले. तेव्हा श्री स्वामींना ते 1000 रुपये देणार असल्याचे सांगितले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्यांना आज्ञा दिली की गावाबाहेरच्या मारुतीच्या मंदिराशेजारी तुम्ही त्या पैशातून चुने गच्ची मठ बांधावा. सेवेकरांच्या सोबत जाऊन ते गावाबाहेरच्या मारुती मंदिराशेजारची जागा बघून आले. परत आल्यावर शंकरराव समर्थांना म्हणाले, महाराज आपण म्हणता ती जागा खूप लांब आहे, तेथे वस्तीही नाही, एवढ्या लांब कशाला? आपण गावातच मठ बांधू.
पण श्री स्वामींनी तेथेच मठ बांधायची आज्ञा दिली. शेवटी समर्थांच्या इच्छेनुसार शंकररावांनी गावाबाहेरच्या मारुती मंदिराजवळ चुनेगच्ची मठ बांधून दिला. पुढे त्या मठाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि शंकररावांची कीर्ती अमर झाली. या अशा खूप काही लीला सत्यकथा आहेत ज्या स्वामी समर्थांच्या जीवनात घडलेल्या होत्या. त्या आपल्या भक्ती वाढवण्यासाठीच असतील असे आहे. तर श्री स्वामी समर्थ हे एक दत्तावतारच आहेत. त्याच्यामुळे त्यांची सेवा लीला अगाध आहे. आपण त्यांचे नेहमी नामस्मरण करावे आणि आपले कल्याण करावे अशी मी आपणास विनंती करते. आणि आपण या कथा ऐकून किंवा वाचून त्या तुम्हाला चांगल्या वाटतील तर तुम्ही नेहमी शेअर कराव्या त्या दुसऱ्यांनाही. त्याच्यामुळे अजून भक्ती स्वामींची वाढेल आणि आपल्याकडूनही एक सेवा घडेल. असो, चला तर मी आजची केलेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.